हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा, हा उपासाचा झटपट 10 मिनिटात बनणारा नाश्ता इतका मस्त टेस्टी झालेला आहे। बनवायला पण अगदी सोपा आहे, सगळेजण अगदी आवडीने खातील। जर आपला उपास आहे आणि त्या दिवशी आपल्याला साबुदाणा भिजवायचा आपण विसरलो तर असा आपण बनवू शकतो, किंवा इतर वेळी सुद्धा आपण हा नाश्ता बनवू शकतो, किंवा मुलांना पण डब्यामध्ये आपण हा नाश्ता देऊ शकतो। चला तर मग बघूया आपण हा झटपट नाश्ता कसा बनवायचा आहे ते। उपास आहे, साबुदाणा भिजवायला विसरलोय, तर बटाट्याचा अगदी पटकन अगदी स्वादिष्ट चविष्ट नाश्ता आपण 10 मिनिटात बनवू शकतो। त्याच्यासाठी हे 3 मध्यम आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत। आता हे आपण सोलून किसून घेऊया। आपण बटाटा सोलून किसून घेतला आहे आणि 2 वेळा स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतला आहे। धुवून घेतल्यामुळे ह्याच्यामधला जो काही स्टार्च आहे तो निघून गेलेला आहे आणि हा बटाटा हे बघा आपण असा मोकळा मोकळा दिसतो आहे। पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे। कढईमध्ये 1 स्पून साजूक तूप आणि 1 स्पून तेल घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालूया, त्यानंतर थोडीशी आपण हिरवी मिरची घालूया। मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हे थोडं परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण जो बटाटा किसून घातलेला आहे तो घालूया आणि मिक्स करूया। चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करूया। फक्त 2 मिनिटं आपण झाकण ठेवायचं आहे, कारण का बटाटा किसलेला आहे त्याच्यामुळे तो लवकर शिजतो। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळूया आणि थोडीशी आपण चवीप्रमाणे साखर घालूया। थोडीशी आपण साखर घालूया आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, तो पण मी छान असा भाजून कुटून सालं काढून कुटून घेतलेला आहे शेंगदाणा। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता हे सगळं मिक्स करूया। आपला उपासाचा नाश्ता आता रेडी आहे, सर्व करूया। हे बघा, आपला हा उपासाचा नाश्ता आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। जर कधी आपला उपास असेल आणि साबुदाणा भिजवायचा आपण राहून गेलं तर असा हा 10 मिनिटांमध्ये आपण झटपट अगदी आणि स्वादिष्ट असा नाश्ता बनवू शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।